Very good evening, everyone. 5 मिनिटं वाट बघूया सगळ्यांची. मग क्लास स्टार्ट करूया. जे विद्यार्थी पहिल्यांदा क्लास जॉईन करतायत किंवा ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब नाही केलंय अशा सर्व विद्यार्थ्यांनी आधी चॅनल सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हेरी गुड इव्हनिंग. अरे वो पेपर खाली. व्हेरी गुड इव्हनिंग. हॅलो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नाहीये सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी क्लास असणार आहे. न चुकता सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करायचंय. दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करणे आणि वेळेत ग्रुपमध्ये पाठवणे. हॅलो. व्हेरी गुड इव्हनिंग. व्हेरी गुड पूजा. लवकरच बऱ्याच अजून शाळा जॉईन होणार आहेत, त्यामुळं आपला काउंट अजून वाढणार आहे. हॅलो. सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब नाही केलाय सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आधी. व्हेरी गुड इव्हनिंग. आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे. वेरी गुड इवनिंग एवरीवन. आज का टॉपिक और भी इंटरेस्टिंग होने वाला है. हाय श्रीजा. श्रीजा. सर आय डिडंट डू द होमवर्क बिकॉज आय वॉज नॉट. पुढे काय. हा का सर लवकर शिकवा. सर सब्सक्राइब का ऑप्शन दिखा नहीं रहा है. क्या बात कर रहे हो सीरियसली. वो तो इजीली दिखता है. Everyone, make sure you are subscribing to the channel. जे जे विद्यार्थी पहिल्यांदाच क्लास जॉईन करतायत, जे जे विद्यार्थी नवीन आहेत, तुम्ही सर्वांनी दररोज क्लास जॉईन करणे अपेक्षित आहे. ओके. शेवटचा 1 मिनिट अजून, त्याच्यानंतर चालू करूया. जस्ट 1 मिनिट अँड देन वी विल स्टार्ट. जस्ट 1 more minute.
सर माझ्या क्लासला खूप ऍडव्हर्टाइजमेंट येतात. आता सध्या नाही येणार. ओके, लेट स्टार्ट करूया. एकदा छोटा क्विकली रिकॅप करूया आपण मागच्या तासामध्ये काय शिकलो होतो. त्याच्यानंतर आजचा टॉपिक पुढे आपण कंटिन्यू करूया. ओके, मागच्या टॉपिकमध्ये आपण शिकलोय की एखाद्या वस्तूवरती लाईट पडल्यानंतर त्या लाईटमुळे त्या वस्तूवरती शेडिंग कशा क्रिएट होतात. ओके, आणि त्याच्याच बेसिसवरती आपण एक होमवर्क पण दिला होता. होमवर्क काय होता, तर एक सर्कल आहे. सध्या फक्त बघायचं, चित्र काढायचं नाहीये. आधी फक्त बघा. आधी एक सर्कल आहे. सर्कलच्या शेजारीच एक सिलेंडर ठेवलेला आहे. राईट, हा तुम्हाला मागच्या वेळेला दिलेला माझा होमवर्क होता. आणि इथे एक भिंत आहे, त्याच्यामुळं याची शॅडो जी आहे ती इथे अशी पडलेली आहे आणि याची शॅडो अशी इकडे पडलेली आहे. ही शॅडो आहे बाहेर पडलेली. बरोबर का? असाच होमवर्क होता ना मागच्या वेळेला. आता हे झालं समवस्तूंच्या बाबतीमध्ये. समवस्तू म्हणजेच काय? समवस्तू त्या वस्तू असतात ज्यांच्या मध्य रेषेमधून जर एक रेष काढली तर त्याच्या दोन्ही बाजू समान दिसतात. जर वर्तुळाला मी एक रेष काढली तर याची दोन्ही बाजू समान, याच्यामधून एक रेष मारली तर याच्या दोन्ही बाजू समान, त्याला म्हणायचं समवस्तू. पण मला सांगा, जर एखादी वस्तू अशी असेल तर याच्या मध्यातून जर तुम्ही रेष मारली तर ते समान असेल का? नाही, अशा वस्तू समान नसतात. हे असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट घेतला, काही घ्या तुम्ही, जी समान नाहीये, अशा वस्तूंना म्हटलं जातं विषम वस्तू. काय म्हणायचं? विषम वस्तू. इंग्लिश मध्ये सांगायचं म्हटलं तर अशा वस्तूंना सांगतात असिमेट्रिकल वस्तू, असिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. या वस्तूंना काय म्हणायचं? समवस्तू, सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. ओके, एक झालं तुमचं सिमेट्रिकल वस्तू म्हणजे समवस्तू, एक झाल्या तुमच्या विषम वस्तू म्हणजेच असिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स. आता तुमच्या असिमेट्रिकल वस्तू किंवा सिमेट्रिकल वस्तू शिकण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूला कशा पद्धतीनं समजायचं, कसं काढायचं, याच्यासाठी जी गोष्ट ठरवली जाते त्याला म्हटलं जातं पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग. काय म्हटलं जातं? पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग. खूप मोठा विषय आहे पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग म्हणजे. पण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही बघता, नाही आता काही काढायचं नाहीये, सध्या फक्त बघा, मी काढायला तुम्हाला सांगणार तेव्हा काढायचंय. पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग हा एक खूप मोठा विषय आहे. पण पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग समजायचं कसं आणि त्याला काढायचं कसं, त्याच्या काही ठरलेल्या पद्धती आहेत. पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग मध्ये तुमच्या परीक्षेच्या पुरती जर बघितलं तर तुम्हाला फक्त 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह, 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह आणि 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. एवढंच आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर शिकायचं म्हटलं तर तुम्हाला ह्या तीनच गोष्टी कामाच्या आहेत. कुठल्या कुठल्या? 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह, 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह आणि
3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. क्लिअर? इथपर्यंत कळलं? आता आपण बघूया पर्स्पेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ काय. किती जणांना माहिती आहे पर्स्पेक्टिव्ह शब्दाचा अर्थ? सांगा बघूया. पर्स्पेक्टिव्ह शब्दाचा अर्थ किती जणांना माहिती आहे? नाही, काही राईट डाऊन नका करू. पर्स्पेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ सांगा. किती जणांना माहिती बघूया. नाही, नो, नोबडी. ओके. पर्स्पेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ आहे दृष्टिकोन. काय? पर्स्पेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ आहे दृष्टिकोन. आता तो दृष्टिकोन कसा ते बघा. समजा आपण इथे 4 विद्यार्थी घेऊयात आपण. ओके, मी आता रॅन्डमली 4 विद्यार्थ्यांना इथं सिलेक्ट करतोय. एक झालं विजय सोनवणे, त्याला म्हणूया VS. एक झाली सविता देवी, हिला म्हणूया सविता देवी SD. मोहिनी तरांगे, सो MT. आणि एक झाला गॅलेक्सी पवार. ओके, गॅलेक्सी पॉवर, त्याला म्हणूया आपण GP. ठीक आहे, आपल्याकडे 4 विद्यार्थी आहेत. गुगलवरनं सांगायचं नाहीये. ओके, त्याच्यानं तुमचं ज्ञान नाही वाढणार तसं. आता आपण काय केलं, 4 विद्यार्थी घेतले. ओके, आणि मी मध्ये एक लेटर लिहिलं. काय लिहिलं मी? लेटर M. आता मी चौघांना पण विचारलं की तुम्हाला काय दिसतंय ते सांगा. तर गॅलेक्सी पॉवरनी मला काय सांगितलं, सर मला लेटर M दिसतंय. VS नी मला काय सांगितलं, सर मला तर आहे ना, असं जर मी बघितलं VS कडनं बघितलं तर मला ते 6 आकड्यासारखं दिसतंय, नंबर 6 सारखं काहीतरी दिसतंय. तर VS नी सांगितलं मला 6 नंबर सारखं काहीतरी दिसतंय, मराठीतलं 6. SD ला विचारलं तुला काय दिसतंय, SD म्हटलं सर मला W दिसतोय. आणि MT ला विचारलं तर MT म्हणतोय सर मला नंबर 3 दिसतंय. आता यांच्यातलं चुकीचं कोण? यांच्यातलं चुकीचं कोण? कुणीच नाही का सगळेजण चुकीचे? कोणतरी खोटं बोलतंय ना की नाही? एक्झॅक्टली, यांच्यामध्ये कुणीही चुकीचं नाहीये. का नाही? कारण ते त्यांच्या जागेवरून त्यांना जे दिसतंय ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजेच काय, प्रत्येकाचा या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन काय वेगवेगळा आहे. आणि या वेगवेगळ्या प्रकारे जे एखादी व्यक्ती एका वस्तूला वेगवेगळ्या दिशेने बघते, म्हणून प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यालाच म्हणायचं प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. पर्स्पेक्टिव्ह शब्दाचा अर्थ कळला? खूप छान अर्थ आहे आणि खूप सोपा आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? दृष्टिकोन. एखाद्या चित्राकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय, म्हणजेच काय तुमचा दृष्टिकोन काय. आता जेव्हा तुम्हाला दृष्टिकोन या शब्दाचा कळला अर्थ, तर मग दृष्टिकोन ड्रॉइंग मध्ये किती प्रकारे येतो, तर ऍक्च्युली पर्स्पेक्टिव्ह खूप मोठा विषय आहे. जर जे विद्यार्थी फाईन आर्ट्स वगैरे शिकतात, जे चित्रकलेच्या शाळेत जाऊन प्रॉपर शिकतात, ओके, त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही पर्स्पेक्टिव्ह विचारलं तर ते तुम्हाला 8 ते 10 प्रकार सांगतील. पण तुम्हाला एवढे सगळ्यांची गरज आहे का? नाही. तुम्हाला फक्त गरज आहे ते 2 ते 3 प्रकाराची. पहिले 2 जरी शिकलात तरी खूप झालं. तर आज आपण चालू करतोय पहिला भाग त्यातला, 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. खूप महत्वाचा विषय आहे. चॅटिंग मध्ये वेळ घालवण्यापेक्षा समजून घ्या. चॅटिंग करत बसलात तर तुमचा हा विषय मिस होईल. त्यामुळे लक्ष तुमचं जास्त तर क्लासमध्ये इकडे द्या, चॅटिंग कमी करा. ठीक आहे.
सगळ्यांनी वरती हेडिंग घालून घ्या, 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. सगळ्यांनी वरती हेडिंग घालून घ्या, 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. आता मी तुम्हाला 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्हचे काही नियम सांगणार आहे, ते सगळ्यांनी आधी लिहून घ्यायचे आणि मग मी ते नियम तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. पहिला नियम लिहून घ्या. There is only one VP. Only one VP. VP म्हणजेच काय? व्हॅनिशिंग पॉइंट. मी सांगणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहिला नियम काय? देर इज ओनली वन VP. VP मीन्स व्हॅनिशिंग पॉइंट. मी सांगतोय, मी ग्रुपमध्ये पण चॅटमध्ये लिहितोय. तुम्ही सगळ्यांनी चॅट करणं बंद करा. तर मी लिहितोय ग्रुपमध्ये. पहिला नियम काय? देर इज ओनली वन VP. VP म्हणजेच व्हॅनिशिंग पॉइंट. मी ग्रुपमध्ये टाकतोय, ग्रुपमध्ये लिहितोय मी. तुम्ही लिहून नाही घेतलात तरी चालणार आहे. जे विद्यार्थ्यांना क्लिअर दिसते त्यांनी लिहून घ्या. ज्यांना दिसत नाही त्यांना मी ग्रुपमध्ये टाकतोय. दूसरा नियम, all the vertical and horizontal lines remains unchanged. मी प्रत्येक याचा अर्थ सांगणार आहे, प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन देणार आहे व्यवस्थित. त्यामुळे तुम्ही 2 मिनिटं फक्त शांत राहा. सुमन परीत थांबा जरा, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे लगेच घाई गडबड करू नका. तिसरा नियम, फोकस रिमेन्स ऑन फ्रंट साइड ऑफ क्यूब. लिहून काही नाही घेतला तरी चालणार आहे. मी मगाचपासून सांगतोय, मनीषा जाधव. लिहून नाही घेतला तरी चालणार आहे. मी एक्सप्लेन करणार आहे, मी ग्रुपमध्ये पाठवणार आहे. परत परत तेच टाईप नका करू. म्हणून मी मगाशी सांगितलंय, तुम्ही जर टायपिंग मध्येच वेळ घालवणार असाल तर तुम्ही शिकणार नाही. थोडा वेळ टायपिंग नका करू, फक्त बघा, ऐका, समजून घ्या. ओके. आता आपण सुरुवात करूया एक्सप्लेन करायला एक एक पॉइंट्स ना. पहिला पॉइंट काय सांगतो? देर इज अ वन VP. VP म्हणजे काय? व्हॅनिशिंग पॉइंट. आता व्हॅनिशिंग पॉइंट म्हणजे तरी काय, त्याचा आधी विचार करूया. असा विचार करा की तुम्ही सगळेजण आई बाबांसोबत किंवा तुमच्या घरातल्यांसोबत कुठेतरी ट्रिप वरती गेलाय, एकदम छान पैकी निसर्गरम्य जागेला तुम्ही फिरायला चाललाय. ओके. आणि एक समोर असा एकदम लांब लचक असा रस्ता, एकदम स्ट्रेट रोड आहे. एकदम स्ट्रेट रोड आहे, कुठेही वळण नाही, काहीच नाहीये. ओके. खूप मोठा, खूप लांब पर्यंत रोड आहे. तर तुम्ही आणि इथं तुम्ही थांबलाय रोडवरती. ओके. हे तुम्ही आहे सपोज. आणि एकदम लांब रोड, एकदम लांब पर्यंत, दूर पर्यंत रोड आहे. तर तुम्हाला असं भासेल एक मोमेंटला की सगळे डोंगर वगैरे जे आहेत
ते सगळं इकडं सुरुवात होतीये. रस्ता पण एकाच पॉइंटला जाऊन संपतोय. सूर्य पण एकाच पॉइंट पाशी दिसतोय कुठेतरी. सगळ्या गोष्टी जेव्हा एका पॉइंट कडे चाललेत, म्हणजे हा कुठला हा पॉइंट झाला इथे. ह्या पॉइंट पाशी सगळ्या गोष्टी येत आहेत. नीट लक्ष द्या. जेव्हा अशा प्रकारचा भास होतो, की सगळ्या गोष्टी एकाच बिंदूकडे जाऊन भेटतायत. म्हणजे इथं झाडं देखील असतील. इकडची झाडं छोटी-छोटी. जशी-जशी झाडं तुमच्या जवळ-जवळ येतील, तशी ती झाडं तुम्हाला मोठी दिसतात. ओके. फक्त समजून घेण्यापुरतं मी काढतोय हां सध्या. जेव्हा असा भास होतो, की सगळ्या वस्तू एका बिंदूकडे जाऊन भेटतायत किंवा एकाच बिंदूतून बाहेर पडतायत, तेव्हा अशा बिंदूला म्हणायचं व्हॅनिशिंग पॉइंट. काय म्हणायचं? व्हॅनिशिंग पॉइंट. बघा मी परत एक्सप्लेन करतोय. जेव्हा एखाद्या चित्रामध्ये तुम्हाला असं फील येतं, की सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी एका बिंदूकडे चालल्यात किंवा एकाच बिंदूतून बाहेर येत आहेत. जेव्हा असा भास होतो, तेव्हा त्या बिंदूला काय म्हणायचं? व्हॅनिशिंग पॉइंट. आता कळलं? खूप सोप्या भाषेत सांगितलंय मी. तुम्हाला अजून एक वेगळ्या पद्धतीमध्ये पण एक्सप्लेन करतोय. एकच मिनिट द्या मला. तुम्हाला अजून एक एक्सप्लेन करतोय मी. अजून तुमची कन्सेप्ट क्लिअर करतोय. म्हणून मी म्हटलं तुम्ही टाईप नका करू, आधी लक्ष द्या, समजून घ्या. टायपिंग नंतर करता येईल आपल्याला. बरं. एक सेकंड. बरं आता सगळ्यांनी या चित्राकडे लक्ष द्या. सगळ्यांनी या चित्राकडे लक्ष द्या. सगळ्यांना चित्र दिसतंय? आता सगळ्यांनी या चित्राकडे लक्ष द्या. या चित्रामध्ये काय दिसतंय? एक रेल्वे रूळ आहे. ती लांबपर्यंत एकदम स्ट्रेट गेलीये. एक घर आहे शेजारी आणि इकडे काही छोटी-छोटी झाडं आहेत. तुम्ही जेव्हा या चित्राकडे नीट बघाल, तेव्हा तुम्हाला काय जाणून येईल, की सगळ्या रेषा म्हणजे या रुळाच्या रेषा ज्या आहेत, त्या एका बिंदूमधनं कुठून सुरुवात होत आहेत. झाडं देखील त्या बिंदूकडनं बघितलात तर ते एका रेषेमध्ये येत आहेत किंवा त्याच्याच मापांमध्ये येत आहेत. या फुटपाथची जी रांग आहे ती पण त्याच बिंदूमधनं बाहेर पडतीये. घराची जी लाईन्स वगैरे बघितल्या तर ते असं वाटतं की घर देखील तिथनं त्याच्याच रेषेमध्ये कुठेतरी आहे. जेव्हा असा चित्रामध्ये भाव येतो, की सगळ्या गोष्टी एकाच बिंदूकडे कुठेतरी जाऊन भेटतायत, तेव्हा तशा प्रकारच्या चित्रांना काय म्हणायचं? वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग. कळलं? काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? जेव्हा चित्रामध्ये असा भाव येतो, की सगळ्या गोष्टी एकाच बिंदूकडे कुठेतरी जाऊन भेटतायत, असा जेव्हा तुम्हाला भाव येतो, तेव्हा तशा चित्रांना काय म्हणायचं? वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. आणि या बिंदूला काय म्हणायचं? व्हॅनिशिंग पॉइंट. क्लिअर? कळलं सगळ्यांना व्हॅनिशिंग पॉइंट म्हणजे काय? स्क्रीन ब्लॅक नव्हती बाळा. ब्लॅक स्क्रीन दिसतीये. थांबा मी परत शेअर करतो एकदा. असं कसं? व्ह्यू टॅब. हा. आता बघा. सॉरी. आता बघा. आता नाही ब्लॅक दिसणार. आता दिसतीये स्क्रीन?
आता सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का? आता स्क्रीन दिसतीये का? येस. बरं, आता ऐका, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आता या चित्राकडे थोडस नीट बघा. काय भाव येतो तुम्हाला की रेल्वेची रूळ एका बिंदूकडे चाललेत, सगळ्या रेषा या तिकडे चालल्यात. झाडं देखील या साईडला एकदम छोटी छोटी, जसं जसं तुमच्याकडे येत आहेत तसं मोठी. तुम्ही इथं कुठं थांबलाय असा विचार करा. फुटपाथची जागा देखील बघायला तर त्या बिंदूकडे चालली, एकाच बिंदूकडे चालली आहे. जिथे तुम्हाला तो प्लस साईन दिसतोय मध्ये इथे, तिथं समजा तो बिंदू आहे. जेव्हा चित्रामध्ये असा भाव येतो की सगळ्या गोष्टी एकाच बिंदूकडे चालल्यात, तेव्हा त्या बिंदूला काय म्हणायचं? व्हॅनिशिंग पॉइंट. तेव्हा त्या बिंदूला काय म्हणायचं? व्हॅनिशिंग पॉइंट. क्लिअर? आता क्लिअर? असं कसं म्हणताय तुम्ही नाही दिसत आहे? दिसतंय ना रे बाळा, बाकीच्यांना सगळ्यांना दिसतंय. ठीक आहे सर, ती झाली कन्सेप्ट आपली वन पॉइंट पर्स्पेक्टिव्हची. वन पॉइंट पर्स्पेक्टिव्हचा पहिला नियम कळला सगळ्यांना? देर इज ओनली वन व्हीपी. पहिला नियम कळला सगळ्यांना? देर इज ओनली वन व्हीपी. आता दुसरा नियम बघूया. ऑल दी वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स रिमेन्स अनचेंज्ड. दुसरा नियम काय सांगतो? ऑल दी वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स रिमेन्स अनचेंज्ड. आता याचा अर्थ काय? चित्रामध्ये जिथे जिथं उभ्या रेषा येतील किंवा जिथे जिथं आडव्या रेषा येतील, त्या परस्परांना 90 अंशामध्ये असणार. 90 अंशामध्ये केव्हा येतात दोन रेषा? जेव्हा त्या एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, छेदतात. बरोबर का? गणितामध्ये आपण तसंच शिकतो ना. जेव्हा दोन रेषा कशा दिसणार तुम्हाला? दोन रेषा परपेंडिक्युलर केव्हा असतात? जेव्हा त्या रेषा एकमेकांना 90 अंशामध्ये छेदतात. त्यावेळेला उभी रेषा एक्झॅक्ट उभी असते, आडवी रेषा एक्झॅक्ट आडवी असते. तर याचा अर्थ काय की वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये सर्व रेषा उभ्या किंवा आडव्याच असतात. तिरक्या रेषा ज्या असणार आहेत त्या सोडून जिथं जिथं तुम्हाला उभी रेष काढावी लागणार आहे ती एकदम उभी काढायची, एकदम स्ट्रेट काढायची. जिथं जिथं तुम्हाला आडव्या रेषा काढावी लागणार आहेत त्या एकदम आडव्याच काढायच्या. त्याला म्हणायचं वन पॉइंट पर्स्पेक्टिव्हचा दुसरा नियम. दुसरा नियम काय? ऑल दी वर्टिकल म्हणजे उभ्या, हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या, लाईन्स रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे त्या उभ्या तर उभ्या, आडव्या तर आडव्याच असणार, त्या तिरक्या विरक्या होणार नाही. तिसरा नियम, फोकस रिमेन्स ऑन फ्रंट साइड ऑफ द क्यूब. आता मला सांगा, क्यूबला बाजू किती असतात? एका क्यूबला बाजू किती असतात? क्यूबला बाजू किती? एका क्यूबला बाजू किती? 4, 7. गेमर म्हणून म्हटलं ना, चॅटिंग मध्ये जास्त लक्ष द्यायचं नाही. ज्यांनी ज्यांनी 6 सांगितले त्यांचं बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी 6 सांगितले त्यांचं बरोबर आहे. तर वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये फोकस तुमचा कुठं असतो? बाजूवरती असतो. ही झाली बाजू. बरं, नेक्स्ट क्वेश्चन. आता मी तुम्हाला एक चित्र काढून दाखवणार आहे वन पॉइंट पर्स्पेक्टिव्हचं, आणि तसंच एक चित्र मी तुम्हाला होमवर्कला पण सोपं सोपं देणार आहे. ओके.
फक्त बघायचंय, सध्या घाई करायची नाही. ओके. युनिक्स गेमर झेड उद्यापासून क्लास नाही जॉईन केला तर चालेल बाळा. क्लासमध्ये येऊन अशा प्रकारे टाइमपास करायचा नाही. द युनिक्स गेमर झेड कोण आहे ते मी नंतर शोधेन, नो प्रॉब्लेम. ओके. आता लक्ष द्या, 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये एखादं चित्र कसं काढायचं. चित्र काढताना पट्टीचा वापर करायचा. ओके. स्केल वापरायची चित्र काढताना. पट्टीचा वापर करून पर्स्पेक्टिव्ह चित्र काढता येत नाही. न वापर करता चित्र काढता येणार नाही. प्रत्येक वेळेला पट्टीचा वापर करायचा आहे. कधी? जेव्हा तुम्ही पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग करत असता, फक्त तेव्हा. इतर वेळेला नाही वापरला तर चालेल, पण पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग रिक्वायर्स स्केल, त्यामुळे तिथं स्केलचा वापर करायचा. कसा करायचा ते पण सांगतोय, काय करायचं ते पण सांगणार आहे. ओके. थांबा 2च मिनिटं. मी 2 मिनिटासाठी तुमच्या सगळ्यांची चॅट बंद करतोय. ओके, ठीक आहे. ओके. आता तुम्ही थोडा वेळ शांत लक्ष द्या. 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये चित्र काढताना तुम्हाला काय करायचंय, तर पट्टीचा वापर करावा लागणार आहे. तो कसा करायचा आता तो बघा. मी तुम्हाला एकदम सोपं चित्र काढून दाखवणार आहे 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये सध्या, आणि तसाच एक होमवर्कला देणार आहे. जास्त अवघड देणार नाहीये मी, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह असं कुठेही विचारलं जात नाही. ठीक आहे. मी काय काढतोय हे फक्त नंतर तुम्ही मला सांगायचं. त्यामुळे सगळ्यांनी बघायचे चित्र. सध्या काढू नका, फक्त समजून घ्या. सध्या काढू नका, फक्त लक्ष द्या. लक्ष द्या 2 मिनिटं. ओके. काय काढलंय मी? एक चेअरचं चित्र काढलंय. एकदम सोपीशी चेअर आहे, बरोबर. आता याला आपण क्यूबच्या पद्धतीने समजूया. ओके. क्यूबचा विचार करून आपण याला चित्राला समजूया. मी काय करतोय, माझा क्यूब जो आहे तो मी असा ठेवतोय.
ठीक आहे. असा मी माझा क्यूब ठेवलाय. लक्ष द्या. क्यूबची फ्रंट बाजू कुठली आहे? क्यूबची फ्रंट बाजू कुठली आहे? ही बाजू आहे, बरोबर. क्यूबची फ्रंट बाजू कुठली आहे? ही आहे. तसंच चेअरची फ्रंट बाजू कुठली आहे? ही आहे. ही फ्रंट बाजू आहे. तसंच ही बाजू पण फ्रंट आहे. समोरची बाजू. ओके. फ्रंट बाजू म्हणजे काय? समोरची बाजू, पुढची बाजू. तसंच चेअर मध्ये ही पण पुढची बाजू आली. बरोबर. म्हणजेच काय, आपला एक रूल सॅटिस्फाय झाला. फोकस रिमेन्स ऑन फ्रंट साइड ऑफ द क्यूब. बरोबर आहे. फोकस रिमेन्स ऑन फ्रंट साइड ऑफ द क्यूब. हे झालं बरोबर. पहिला हा एक रूल सेट झाला. आता चित्र नीट बघा. जिथं जिथं आडव्या रेषा आहेत माझ्या चित्रामध्ये, ही आडवी रेषा आहे, ही आडवी रेषा आहे, या दोन आडव्या रेषा आहेत, खालच्या या छोट्या छोट्या आडव्या रेषा आहेत, त्या सगळ्या एक्झॅक्ट आडव्या आहेत. त्या अशा तिरक्या विरक्या नाही काढल्यात मी, एकदम आडव्या काढल्यात पट्टीचा वापर करून. ज्या ज्या रेषा उभ्या आहेत, ही असेल, ही असेल, इथं जी छोटी रेषा आहेत, पायांची जे रेषा आहेत, त्या एक्झॅक्ट उभ्या आहेत. म्हणजे जर उभी आणि आडव्या रेषा मी एकत्र केल्या तर आडवी रेष माझी एक्झॅक्ट अशी, उभी रेष एक्झॅक्ट माझी अशी, म्हणजे ते 90 अंशाचा कोन झालाय माझा. बरोबर. म्हणजे माझा दुसरा नियम पण सेट झाला. आणि पहिला नियम काय? इट हॅज ओनली वन व्हीपी पॉइंट. इट हॅज ओनली वन व्हीपी पॉइंट. व्हीपी पॉइंट म्हणजे काय? व्हॅनिशिंग पॉइंट. आता या चित्रातला व्हॅनिशिंग पॉइंट कुठं असेल? कुठं बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की ती वस्तू एकदम मागे जाऊन ते एकाच पॉइंटला भेटतील? जेव्हा तुम्ही या कडेला टच करता, या दोन्ही कडेला जर टच करत गेलात तर एक बिंदू असा येईल वरती की तुम्हाला असं वाटेल की अरे ही जी बाजू आहे ज्याच्यावरती आपण बसणार आहोत, ती जी बाजू ती ही छोटी 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 छोटी, जसं जसं चेअर मागे जाईल तसं तसं ही छोटी 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 होत जाईल. एकाने एका बिंदूकडे जाऊन ती भेटेल. हा जो फील येतो ना, त्याला म्हणायचं वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग. लेग्स ऑफ चेअर ऑल्सो. व्हेरी गुड. लेग्स ऑफ चेअर देखील असाच भाव देणार तुम्हाला. ते पण तुम्हाला असाच फील देतील की अरे कुठेतरी एका पॉइंटकडे जाऊन ते संपतील. ह्या प्रकाराला म्हणायचं वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. कळली कन्सेप्ट? कन्सेप्ट कळली का? थोडीशी किचकट आहे समजायला सुरुवातीला, पण जसं जसं तुम्ही 2-3 ड्रॉइंग काढणार तेव्हा तुम्हाला ते जमायला चालू होईल. हे परीक्षेला विचारलं जात नाही, पण हे माहीत असेल तर चित्रकला सोपी होते. हे माहीत असेल तर तुम्हाला परीक्षेला वस्तुचित्र काढायला आणि मेमरी ड्रॉइंग काढायला सोपं जाईल. त्यामुळे तुम्हाला मी हे शिकवतोय. जे विद्यार्थी फक्त चॅटिंग मध्ये वेळ घालतायत तो त्यांचा टाइमपास आहे, त्याच्याबद्दल मला काही लेणं देणं नाहीये. पण जे विद्यार्थी सिन्सिअरली बघतायत, सिन्सिअरली शिकण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी मी कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय. क्लिअर? वन पॉइंट पर्स्पेक्टिव्हची कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांना? तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन नसाल विमल, त्यामुळे तुम्हाला लिंक जे येत नाहीये. ग्रुप जॉईन करावा लागतो त्याच्यासाठी. बरं, आता अजून एक कन्सेप्ट. एकच मिनिट. जे विद्यार्थी अजूनही आपल्या ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांनी या लिंक वरती क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. जे विद्यार्थी अजूनही ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांनी
ग्रुप जॉईन करा. जे विद्यार्थी पहिल्यांदाच क्लास जॉईन केलेत, नवीन आहेत, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि दररोज क्लास जॉईन करायचा आहे. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी क्लास असणार आहे. क्लास न चुकता जॉईन करायचा आहे. ओके. आता तुम्हाला ड्रॉइंग काढायचं नाही, लगेच काढू नका. मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे. ग्रुपमध्ये मी सगळं तुम्हाला पाठवणार आहे, त्याच्यानंतरच मी ग्रुप ओपन करणार आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी मी काय काय अभ्यास आजचा जो काही शिकवलं तो मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे. तुम्हाला एक छोटासा सिंपलसा ड्रॉइंग मी काढायला देणार आहे. पट्टीचा वापर करून चित्र काढायचं. बरेच विद्यार्थ्यांची सगळ्यात वाईट सवय, ग्रुप संपला नाही की 5 मिनिटात अभ्यास कंप्लीट करून ग्रुपमध्ये टाकतात आणि काहीही काढतात. त्यामुळं तुमची प्रॅक्टिस होत नाही. वेळ घ्या, विषय समजा आणि मग त्याच्यानंतर चित्र काढण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्हाला ते जमेल. घाई गडबडी करून चित्र काढू नका. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स करताना लिहितो तिथे की तुम्ही घाई गडबड करताय. घाई गडबड करून चित्र काढू नका. तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे वेळ घ्या, समजा आणि मग चित्र काढा. आणि राहिली गोष्ट होमवर्क बद्दल, तर होमवर्क मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे. आज जे जे शिकवले ते पण मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी काय शिकवलंय त्याच्या पण लिंक्स पाठवणार आहे. तुम्ही ते पण व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि अभ्यास चालू करायचा आहे. सर वी हॅव टू ड्रॉ ऑर नॉट. ग्रुपमध्ये मी होमवर्क देणार आहे, तो ड्रॉ करायचा आहे. ओके, आत्ता काही काढायचं नाही. आज पुढचा क्लास मंगळवारी होणार आहे. मंगळवारी तुमचे वस्तुचित्र खऱ्या अर्थाने चालू होणार आहेत. तर जे अजूनही तुमचे मित्रमैत्रिणी जे जॉईन करत नाहीयेत किंवा फक्त क्लास जॉईन करून बसलेत, ग्रुपमध्ये येत नाहीयेत, अशा विद्यार्थ्यांना सांगा सोमवारपासून वस्तुचित्राला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. पहिला पेपर जो तुमचा असतो वस्तुचित्र, त्याच्या तयारीला आपण लागणार आहोत. ते संपवायचंय. त्याच्यानंतर कलरिंग चालू करणार आहे आणि मग हळूहळू वस्तुचित्रानंतर पुढच्या विषयांकडे आपण वळणार आहोत. तर we have to draw. Yes, you have to draw. I am sending the homework in a group that you have to draw, not now. आय होप आजचा विषय सगळ्यांना कळला असेल. ज्यांना कळला नसेल तुम्ही ग्रुपमध्ये प्रश्न विचारू शकाल. फक्त ग्रुप ओपन केल्यानंतर बाकीच्या गोष्टी करू नका. बरेच विद्यार्थी नको ती चित्रच उगाच काढून पाठवतात. चालणार नाही. दिलेल्या अभ्यासाशिवाय व्यतिरिक्त काही पाठवायचं नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा ग्रुपमध्ये. चालेल ते तुम्ही विचारलात तर चालेल, पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी ग्रुपमध्ये मला नको आहेत. ठीक आहे सर. आम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉइंगची स्कूल एक्झाम्स होमवर्क ग्रुपमध्ये पाठवतोय मी. एक 10-15 मिनिटं द्या, मी ग्रुपमध्ये पाठवणार आहे. ठीक आहे. आज आपण इथे थांबतोय. परत भेटूया मंगळवारी. तोपर्यंत तुमचे अजून इतर मित्र कोणी असणार आहे तर त्या सगळ्यांना सांगा, त्यांनाही जॉईन करायला सांगा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन.